नाही, नक्कीच ह्या देशाभरामध्ये लाखो विद्यार्थी ही नीट परीक्षेची तयारी करतात। साधारणतः 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। ह्या देशामधल्या प्रत्येक कुटुंबामधल्या पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुला-मुलींना डॉक्टर झालं पाहिजे। आज ह्या 22 लाख कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं, 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्या एनटीए प्रशासनानं आणि या घोटाळेबाजांना केलेलं आहे। आणि हे घोटाळे की आज पहिल्यांदा झालेत की आता आजपर्यंत 60-70 वेळेस पेपर फुटलेले आहेत आणि परीक्षा पुन्हा घेणं हा उपाय नाहीये। तुम्ही जो आजार आहे हा घोटाळ्याचा, ह्या आजारावर कायमचा इलाज करणं गरजेचं आहे। आणि जे धर्मेंद्र प्रधान असतील शिक्षण मंत्री, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ह्या विषयावर बोललं पाहिजे। हे किती दिवस तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आमची वाटतं की जे 2 वर्षापूर्वी असाच नीटमध्ये परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता, त्यावेळेस पण सीबीआय चौकशी झाली, काय झालं त्या घोटाळ्याचं, पुढे काही चार्जशीट तरी झाली आहे का, अजून ते जेलमध्ये तरी गेलेत का? कुठेतरी ह्या घोटाळेबाजांवर दहशत बसणं गरजेचं आहे। राष्ट्रीय स्तरावर या घोटाळेबाजांवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स उभा करणं गरजेचं आहे। मोदींनी संसदेत बोलणं गरजेचं आहे। मला वाटतं संसदीय समिती जेपीसी ही बसणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर सखोल चर्चा होऊन कायमचा बंदोबस्त घोटाळेबाजांचा करणं गरजेचं आहे।